सध्या हे आहे आपण कन्फ्यूज होतोय सध्या. तर याचा प्रादुर्भाव ओळखून नेक्स्ट स्लाईड घ्या. याचा प्रादुर्भाव ओळखून आपण उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. तर हे जे आहे तर हे आपण पाहतोय शेंग पोखरणारी अळी, घाटे अळी जी आहे, तर ही शेंगावरती आपली उपजीविका करून शेंगांना नुकसान करते. हे पहा. तर हे जे पाहतोय आपण या फोटोमध्ये किंवा चित्रामध्ये, तर इथे शेंग माशीने नुकसान केलेलं आहे. आता मी ग्रीन पॉट बोरर याचा उल्लेख केलेला आहे बघा पूर्वी. तर आपण हे जे पाहतोय तर हे पूर्णपणे घाटे अळीने किंवा हेलिकोवरपाने केलेलं नुकसान आहे, ज्याला आपण पॉट बोरर म्हणतोय. पण याच्या व्यतिरिक्त मी ग्रीन पॉट बोररचा जो उल्लेख केला, तर हा ग्रीन पॉट बोररची जी अळी आहे, तर ही पूर्णतः शेंगेमध्ये आपल्याला आढळून येते. आपण ज्यावेळेस शेंग उघडू, आपल्याला फक्त सुरुवातीला होल दिसेल छोटं. पण ज्यावेळेस आपण शेंग उघडणार, तर त्याच्यामध्ये अळी आणि त्या अळीची विष्ठा आपल्याला आढळून येते. तर तो ग्रीन पॉट बोरर मध्ये झालेला आहे. नेक्स्ट पुढची स्लाइड. पुढची स्लाइड सर. तर नंतरची जी कीड आहे, तर ही आहे तर आपण मी पूर्वी उल्लेख केला बघा. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ही घाटे अळी जी आहे, तर या घाटे अळीची पिवळी, हिरवी, काळपट अशा वेगवेगळ्या अळ्या आढळून येतात. तर त्याचं कारण म्हणजे त्याची उपजीविका कशावरती होते. तर पुढची जी कीड आहे पिसारी पतंग, ज्याला आपण तूर ब्ल्यू मॉथ एक्झाल्टिस ॲटमोसा, तर ही जी कीड आहे, तर याचा पतंग जो असतो हा नाजूक असतो. नाजूक वाळलेल्या गवतासारखा असतो. वाळलेल्या गवतासारखा म्हणजे करडा भुऱ्या रंगाचा. पतंगाचे पंख हे जरा अरुंद चुंचुळले असतात. आणि याचा जो पुढील पंखाच्या कडा ज्या असतात, तर ह्या केसाळ पिसासारख्या दिसतात. आणि आपण ज्याला म्हणतो ना पिसारी पतंग, तर हे याचं पिसारी पतंग हे नावच या कारणामुळे पडलेलं आहे. कुठल्या? तर पुढील पंखाच्या कडा ज्या असतात, तर ह्या पिसासारख्या दिसतात, म्हणून याला आपण या किडीला पिसारी पतंग म्हणतो. तर याची अळी जी आहे ही हिरवट रंगाची अशी फुगीर व दोन्ही टोकाकडे अशी निमुळती अशी अळी असते. तिचे शरीर जे आहे ना, आपण पाहतोय चित्रामध्ये, तिचं शरीर जे आहे हे या शरीरावरती केस व लहान लहान अशा काटे काटे सारखे आपल्याला ते दिसून येते. तर याचा कोश जो असतो, पुढे नेक्स्ट स्लाइड, या अळीचा जो कोश असतो हा लालसर तपकिरी रंगाचा असून याच्यामध्ये आपण पाहतोय, आता मी हायलाइट केलं असतं परंतु तर या अळीचा कोश जो असतो तो लालसर तपकिरी रंगाचा असून अळीसारखाच दिसतो. हा जो कोश आहे का, हा कोश पण अळीसारखाच दिसतो. बारीक निरीक्षण केल्यानंतर मग आपण ज्यावेळेस त्याचे जे हे करतो, तर त्यावेळी आपल्या लक्षात येतं की हे कोशामध्ये गेलेली आहे. तर या अळीची व या किडीची मादी जी आहे, हे सर्वसाधारणपणे ही अंडी देण्याची जी पद्धत आहे, तर ही कोवळे देठ, पाने, कळ्या, फुले यावरती रात्रीच्या वेळी अलग अलग म्हणजे वेगवेगळ्या एक 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 असे अंडे घालते. तर 2 ते 5 दिवसानंतर या अंड्यामधून आळ्या बाहेर पडतात. या अळीने सॉरी या मादीने अंडे घातल्यानंतर 2 ते 5 दिवसानंतर या अंड्यातून आळ्या बाहेर पडतात. सुरुवातीला हे ज्या आळ्या आहेत ह्या हिरव्या आणि नंतर तपकिरी रंगाच्या होतात. आणि तसंच या आळ्या ज्या आहेत मध्यभागी फुगीर असतात आणि दोन्ही बाजूनी हे याचे जे टोक असतात हे निमुळते असतात. तसंच पूर्ण शरीरावर याच्या केस असतात. तर पूर्ण वाढ झाल्यानंतर ही जी अळी आहे, ह्या अळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर शेंगेवर किंवा शेंगावरील छिद्रात कोश अवस्थेमध्ये जाते. या अळीचा प्रादुर्भावाचा जर विचार केला आपण, तर हा साधारणतः पावसाळा संपल्यानंतर, म्हणजे पावसाळा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात याचा उद्रेक होऊ शकतो. ज्यावेळेस पावसाळा संपल्यानंतर याला पोषक असं वातावरण असतं, म्हणून याचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊ शकतो. तर अंड्यातून बाहेर पडलेली अळी जी आहे
ही सुरुवातीला काय करते, कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडते आणि हे छिद्र पाडून या शेंगेमधील जे कोवळे दाणे आहेत, तर या दाण्यांना या दाण्यावर उपजीविका करून आपली पिकाला नुकसान करते. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग करडून खाते व नंतर बाहेर राहून आतील दाण्यावर आपली उपजीविका करते. नेक्स्ट पुढची स्लाइड सर. तर हा जो आहे ही नुकसान हे फुले आपल्याला याच्यामध्ये फुलावरती ते जाळी दिसते, तर फुलावरती कोवळ्या देठावर याच्यावर नुकसान करते. नेक्स्ट. तर जे पाहतोय आपण या शेंग जे आहे, तुरीवरील जी शेंग आहे, तर याच्यावरती हे छिद्र पाहतोय आपण. तर हा पिसारी पतंगामुळे सुरुवातीला आपण शेंगेवरती पाहतो बघा, खरडून खाल्लेलं आहे, तर हे खरडून खाऊन नंतर नुकसान करते शेंगेला. नेक्स्ट. नंतरची जी तुरीवरील मुख्य कीड आहे, तर ही आहे शेंग माशी. तर ज्याला आपण बॉड फ्लाय किंवा मेलेनोमायचा ऑब्टुसा हे आहे. तर ही जी शेंग माशी आहे, तर ही आकाराने खूप लहान असते आणि या माशीचा रंग जो आहे हा काळसर असतो आणि याचं एक विशिष्ट हे आहे, मादी शेंगाच्या सालीच्या आतमध्ये अंडे घालते. तर ही जी मादी आहे, ही मादी काय करते, आपली शेंग आहे, शेंगेच्या सालीच्या आतमधून अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची आपण पाहतो बघा, इथं दिसतंय फोटोमध्ये पाचरीच्या आकाराची अंडी पांढऱ्या रंगाची लांब गोलाकार असतात. आणि दुसरी जी आहे, तर दुसरा जो फोटो अळी, तर ही जी अळी आहे, ही अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. हे जे आपण पाहतोय या 3 नंबरच्या फोटोमध्ये ही अळी एकदम पांढऱ्या रंगाची गुळगुळीत असते आणि तिला पाय नसतात. तिचा जो तोंडाकडील भाग जो आहे हा निमुळता असतो आणि ही अळी अवस्था 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण करून शेंगेतच कोश अवस्थेमध्ये जाते. याचा जो ही अळी शेंग म्हणजे अंडी शेंगेच्या सालीच्या खालच्या बाजूने घातले जातात, आतमध्ये तो उगतात, त्याच्यातून अळी बाहेर येते. नंतर ही जी अळी आहे ही शेंगेमध्येच उपजीविका करते आणि शेंगेमध्येच कोश अवस्थेमध्ये जाते. याचा कोश आपण पाहतोय हा तपकिरी रंगाचा लांब गोलाकृती असतो. ही जे याचा जो आहे कोश आवरण, हे कोश आवरणाच्या आत कोश असून सुरुवातीस हा कोश पिवळसर पांढरा असून नंतर तपकिरी रंगाचा होतो. नंतर याचा कलर थोडा चेंज होतो. नंतर एक कोश अवस्थेच्या एक साधारणतः 4 ते 9 दिवसानंतर माशी शेंगेतून बाहेर पडते. नेक्स्ट. तर अशा प्रकारे हे पुढची स्लाइड सर. अशा प्रकारे शेंग माशीचा जीवनक्रम हा एक साधारणतः 3 ते 4 आठवड्यामध्ये पूर्ण होतो. याचा प्रादुर्भाव सुरुवातीस शेंग माशीचा प्रादुर्भाव आपल्याला झाल्यानंतर कुठलेही शेंगेवर कुठलेही लक्षण दिसून येत नाही. म्हणजे आपल्या सुरुवातीला आपल्या लक्षातच येत नाही की याचा प्रादुर्भाव झालेला आहे काही किंवा नाही. परंतु जेव्हा ही वाढ झालेली अळी कोश अवस्थेतून बाहेर येते, कोश अवस्थेतून जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रामधून माशी बाहेर पडते. तर त्यावेळेस आपल्याला हे नुकसानीचा प्रकार लक्षात येतो आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की म्हणजे याच्यामध्ये शेंग माशीचा प्रादुर्भाव आहे. आणि ज्यावेळेस आपण ही शेंग उघडतो आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस नुकसान पाहतो, तर त्याच वेळेस आपल्याला लक्षात येतं की याचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर ही अळी जी आहे, ही अळी शेंगेमध्ये प्रवेश केल्यानंतर अर्धवट दाणे खाते. तसेच दाण्यावर जो आहे तो हा नागमोडी खाचा तयार झालेला असतात. त्याची ज्या उपजीविका आहे, याचा जो खाण्याचा जो प्रकार आहे किंवा नुकसान, हे नागमोडी आकाराचा खाचा तयार होतात दाण्यामध्ये आपण उघडून पाहिल्यानंतर. आणि याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपलं पीक परिपक्व होतं ना, त्यावेळेस दाण्याची आडकण किंवा आपण ज्याला मुकणी म्हणतो, आणि हे तयार होऊन याच्यामध्ये त्यावर बुरशीची वाढ होते. बुरशीची वाढ झाल्यामुळे काय होतं, हे दाणे कुजले जातात.
तर याचा परिणाम असा होतो, एकतर हे दाणे खाण्यास अयोग्य असतात. तसंच आपण याचं जर जर्मिनेशन चेक केलं तर खूप खूप कमी म्हणजे नगण्य असं याचं जर्मिनेशन होतं. म्हणजे एकतर खाण्यास पण अयोग्य असतं आणि आपण त्याचं पेरणीसाठी पण वापरू शकत नाही. नेक्स्ट पुढची स्लाईड सर. हो, एक सेकंद. हा सर बोला. तर याच्यामध्ये आपण पाहतोया नेक्स्ट की शेग माशीने नुकसान केलेले हे जे ज्याला आपण आडकर म्हणतो. तर इथं आपण जे पाहतोय की सुरुवातीला जे आहे नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट. तर हे जे आहे सुरुवातीचं जे शेंग आहे तर त्या शेंगेवरती जे होल दिसतंय तर ते पिसारी पतंगमुळे झालेलं होल आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात आयडेंटिफिकेशन साठी इथं आपण एक कशा प्रकारचं कुठल्या किडीने कशा प्रकारचं होल किंवा शेंगेमध्ये कुठल्या प्रकारचं नुकसान केलेलं आहे. सुरुवातीचं जे आहे तर हे पिसारी पतंग ह्या याने होल केलेला आहे किंवा अशा प्रकारे खाल्लेला आहे. दुसरी जी शेंग पाहतोय आपण हेलिकोवर्पा घाटे आळी त्याच्यामध्ये इरेग्युलर असे होल्स केलेले असतात म्हणजे ते कुरतडल्यामुळे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये जे आहे तर पहा विंडो टाईप असतात असे स्मॉल स्मॉल होल जे असतात तर हे आपली शेंग माशी जे आहे तर त्याच्यामुळे नुकसान केलेलं आहे. तर हे शेंग पोखरणाऱ्या विविध किडींमुळे हे असे झालेले नुकसान आहे. नेक्स्ट अमोल सर नेक्स्ट. तर आपली पुढची जी कीड आहे तर आपण आतापर्यंत घाटेआळी तसेच पिसारी पतंग शेंग माशी हे पाहिलेलं आहे. तर ज्यावेळी आपण याचं हार्वेस्टिंग करतो पिकाचं हार्वेस्टिंग होतं तूर पिकाचं हार्वेस्टिंग केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस असे असे अनेक प्रकारचे जे दाणे आहेत तर हे नुकसान झालेले आढळून येतात. तर बारीक जर आपण निरीक्षण केलं तर सुरुवातीला पिसारी पतंगचे जे दाणे आहेत तर याच्यामध्ये असं तोंड खुपसून किंवा छोटस होल करून त्याच्यामधलं आतलं जे कंटेंट्स असतं तर हे खाल्ल्या जातं. आणि शेंग पोखरणारी अळी घाटे अळी जर आहे तर त्याचे हे असे इरेग्युलर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं असतं. आणि शेंग माशीचे दाणे जर आपण निरीक्षण घेतलं तर त्याच्यामध्ये असे कुजलेले असे खापा पाडलेले खाचा पाडलेले दाणे आढळून येतात. नेक्स्ट अमोल सर नेक्स्ट. तर ही पुढची जी आपली कीड आहे ठिपक्याची शेंग पोखरणारी अळी जिला आपण स्पॉटेड पॉट बोरर किंवा मारुका म्हणतो. तर तसंच पाने व फुले जाळी करणारी आळी देखील याला आपण म्हणतोय. तर या किडीची ओळख पाहायचं म्हटलं तर या किडीचा प्रौढ जो आहे प्रौढ मादी जी आहे ही पिवळसर रंगाची असते. नेक्स्ट पिवळसर रंगाची असते. तर तसंच ती असं उपट आकाराची अंडी त्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घालते. ही आळी जी आहे हिरवट पांढरी तसंच दोन्ही बाजूस काळी टिपकेली असते. हे आपण या आळीचं जर निरीक्षण केलं तर या हिरवट असून दोन्ही बाजूस असे काळे टिपके असतात. तसंच हे जे पाहतोय आपण उजव्या साईडला वरती तर या आळीचा कोश जो आहे हा कोश जो आहे कोश चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेला असतो. हे आपण पाहतोय वरती उजव्या साईडला तर हा कोश चंदेरी रेशमी जाळ्यांनी विणलेला असतो. तर या किडींचा प्रादुर्भावाचा जर विचार केला आपण तर साधारणतः मुख्यतो पीक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीमध्येच याचा प्रादुर्भाव आढळून येतो. तर त्याचं कारण म्हणजे काय की खूप पीक जे आहे आपलं हे फुलोऱ्यात येतं आणि या कालावधीमध्येच जास्त आर्द्रतेच्या वेळी समजा पीक फुलोऱ्यात आलं आणि आपल्या वातावरणामध्ये जर जास्त ह्युमिडिटीचं प्रमाण जर जास्त असेल तर अशा वेळी निश्चितच या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. तर या किडीची अळी जी आहे ही पाने फुले कळ्या व शेंग यांचा एकत्र गुच्छ तयार करून त्यात लपून बसते. म्हणजे याचा गुच्छ तयार करते त्यात आतमध्ये लपून बसते आणि त्याच्यावरती आपलं नुकसान किंवा उपजीविका करते. तसंच जे वाढ होणारे जे शेंडे आहेत किंवा पाने एकमेकांना चिकटल्याने फुलाची वाढ खुंटते व पिकाचं नुकसान होते. तसंच
आळी जी आहे ही पानाची गुंडाळी करून राहते, पान पोखरते. त्यामुळे अन्न याच्या पानांची जी आहे अन्न निर्माण करण्याची शक्ती कमी होते. तसंच पुढची जी कीड आहे नेक्स्ट, आपण पाहिलं की हे कशा प्रकारे फुलांना तसंच हे जे कळे जे आहेत त्यांना एकत्र करते आणि एकत्र करून गुंडाळी करून ते आतमध्ये आपली उपजीविका करते. नेक्स्ट, नंतर आता हे आपण जे आता पाहिलंय तर हे म्हणजे आपण याला पॉड बोरर कॉम्प्लेक्स म्हणूया, की काटेआळी आहे, पिसारी पतंग आहे, शेंग माशी आहे आणि मारुका. तर हे एक मुख्य हा जो आतापर्यंत जे पाहिलेला हा असा मुख्य असा गट होता, की जो खूप मोठ्या प्रमाणात वेळ आली तर पिकाला 70% पर्यंत नुकसान करू शकतात. तर हे पुढच्या ज्या किडे आहेत, की जसं की शेंग ढेकूण आहे, शेंगावरील ढेकूण, त्यालाच आपण पॉड बग्स म्हणतो, गोड माशी आहे, तसंच पाणी गुंडाळणारी आहे, पट्टेरी भुंगेरी आहे. तर याला आपण मायनर किडीमध्ये हा गट मोडतो. नेक्स्ट, तर हा जो शेंग ढेकूण जो आहे, तर याचा प्रौढ आणि पिल्ले हे काय पानातून तसंच खोडातून व शेंगातून हे रस शोषण करतात आणि याला नुकसान करतात. नेक्स्ट, पुढची स्लाइड. हे हे जे ढेकूण आहे तर याच्यामध्ये शेंग ढेकूण जो आहे तर याचे अंडे आपण पाहतोय. तसंच इकडं कळ्या ज्या आहेत प्रथम अवस्थेमध्ये तर याच्यामधून हे ढेकूण रस शोषण करतात. नेक्स्ट, तर याच्या रस शोषण करण्यामुळे काय होतं, शेंगावर समजा शेंगामधून जर रस शोषण केला तर फिकट पिवळसर असे टिपके पडून नंतर शेंगा आकसून जातात, शेंगा आकसून जाऊन वाळतात आणि त्याचाच परिणाम नंतर काय होतो पुढे, की आपण पाहतोय या या ह्याच्यामध्ये की शेंग ढेकूण याने जे नुकसान केलेलं आहे तर अर्धा भाग जो आहे तर हे जे दाणे आहेत तुरीचे तर हे एकदम आकसून असे बारीक झालेले आहे आणि आपण चांगले दाणे जर कम्पेअर केले तरी आपल्याला लगेच नुकसान त्याचं दिसून येतं. नेक्स्ट, पुढची स्लाइड. तर पाणी गुंडाळ नंतर कीड आहे तर ही पाणी गुंडाळणार. नेक्स्ट, जर ही जी पाणी गुंडाळणारी अळी आहे तर याचा प्रादुर्भाव जो आहे तो मुख्यतः हा जर आपलं तुरीचं पीक जे आहे तर याची उशिरा पेरणी केल्या गेल्या, जसं की सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जर याची पेरणी लांबल्यास आणि याचं जे आहे की या महिन्यामध्ये आर्द्रता देखील जास्त असते आणि तापमान बऱ्यापैकी जर असेल तर या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो हा निश्चितच वाढून जातो. तर ही जी कीड आहे या किडीमधून ही मादी जी आहे तर ही एक पानावरती आपले अंडे घालते. नंतर याच्यामध्ये या अंड्यातून 3 ते 4 दिवसामध्ये अळी बाहेर येऊन 2 ते 3 आठवड्यांनी कोश अवस्थेमध्ये जाते. ही जी अळी आहे तर 2-3 आठवड्यांनी कोश अवस्थेमध्ये जाते. तर याचा जो कोश आहे, कोश हा चंदेरी रंगाचा असून पानाच्या कळीमध्ये किंवा फुलामध्ये आढळतो. ही कीड जी आहे ही हिवाळ्यामध्ये लपून बसते, नंतर उन्हाळ्यात तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. ही जी कीड आहे तर ही याचा म्हणजे मायनर किडीमध्ये येते. नेक्स्ट, दुसरी स्लाइड. तर ही पाने गुंडाळणाऱ्या अळीमुळे